2-4 दिवसांपूर्वी हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पुणे पोलिसांनी पकडले होते। त्यानंतर रविवारी सकाळी ARAI टेकडीवर 2 मुली नशेच्या अवस्थेत आढळून आल्या। यांचा एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला। त्यामुळे पुन्हा एकदा टेकडीवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या विषयावर लोकमतने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। टेकडीवर सायंकाळनंतर अनेक जण दारू पितात आणि गोंधळ घालतात। यावर आता पोलीस आणि वन विभागाने कठोर पावलं उचलणं आवश्यक बनलं आहे। शहरातील टेकड्यांवर सर्रासपणे सायंकाळनंतर दारूच्या पार्ट्या रंगत असतात। सकाळी जेव्हा पुणेकर टेकड्यांवर फिरायला जातात तेव्हा तिथे पिऊन तर्र झालेले नागरिक पाहायला मिळतात। याविषयी स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलीस आणि वन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत। पोलीस टेकडीवर गस्त घालतात, परंतु ते पुरेसे नाही। त्यामुळे रविवारी सकाळी आढळून आलेल्या नशेतील मुलीसारखे प्रकार समोर येतात। आता टेकड्याही दारू पिण्याचे अड्डे बनले आहेत असंच म्हणावं लागत आहे। रविवारी सकाळी पिट्ट्याभाई उर्फ रमेश परदेशी हे अभिनेते ARAI टेकडीवर फिरायला गेले होते। तेव्हा त्यांना एका ठिकाणी 2 नशेत धुंद असलेल्या मुली आढळून आल्या। त्याच ठिकाणी परदेशी यांनी लगेच फेसबुकवर लाईव्ह करून त्या मुलींना दाखवत सर्व प्रकार समोर आणला। त्यांनी पुण्यातील ड्रग्ज बाबतही भाष्य केलं। त्यानंतर पुण्यातील तरुणाई अशा प्रकारे जर दारू पिऊन नशा करून टेकड्यांवर पडत असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला।